नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यात सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त पदार्थ विक्री विरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे। त्यांच्या या धडाकेबाज कारवाईच्या भीतीनं काही ठिकाणी पानटपरी चालकांनी आपल्या टपऱ्या दिवसभर बंद ठेवल्याचं देखील पाहायला मिळालं। विशेष म्हणजे याआधी आपण एखादा मंत्री जर पाहणी करण्यासाठी ग्राउंड लेवलला येत असेल तर त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची मोठी धांदल उडताना बघितलं असेल। मात्र आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। आज सकाळी भल्या पहाटे मंत्री झिरवाळ यांनी नाशिकच्या दूध बाजारात आपला मोर्चा वळवला। यावेळी मंत्री झिरवाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना डेअरी डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांनी दुधाच्या 9 प्रकारच्या चाचण्या केल्या, यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेसळ आढळून आले नसल्याचं सांगितलं। आता इथं आपल्या शालिमारच्या दूध बाजारात जेवढी आपण सॅम्पल घेतली डेअरी डेव्हलपमेंटची लोक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे 9 प्रकारच्या टेस्ट ह्या तात्काळ होत असतात। प्राथमिक अंदाज त्याच्यातून येतो, तर सगळ्या ठिकाणी तसे निगेटिव्ह रिपोर्ट आलेत। याचा अर्थ आज तरी आजच्या मितीला तरी ह्या दुधात कुठल्याही प्रकारचं इतरत्र भेसळ आढळून आलेलं नाही। ही कार्यवाही पाठीमागे होत होती, फक्त ती मुंबईमध्ये होत होती, नगरमध्ये होत होती। आज नाशिक हे माझं नाशिक आहे, आपलं नाशिक आहे, तिथे आपल्याला तशी जागृती केली पाहिजे। म्हणून आजपासून पुढं कायमस्वरूपी अशा पद्धतीची कार्यवाही केली जाईल। आपण लोकांना मी सूचना म्हणजे त्यांच्याकडून एक माहिती काढली का आज किती लिटर तुमच्याजवळ दूध आहे, तर त्यांनी सांगितलं 4000। काल किती होतं 3500, तर त्यांनी सांगितलं नाही 4000 होतं। याचा अर्थ आज उद्या परवा म्हणजे कमी जास्त जर झालं तर त्याच्यात समजायचा एक दिवस गाय म्हैस जास्त दूध देते आणि एक दिवस कमी देते का, म्हणून तोही अंदाज बरोबर लागतो। धन्यवाद। यावेळी मंत्री झिरवाळ यांनी दूध विक्रेत्यांची चौकशी करत पाहणी केली। एकीकडे मंत्री झिरवाळांनी स्वतः दूध बाजारात येऊन दुधाची तपासणी केली असली तर दुसरीकडे मात्र आयुक्तांच्या धाकानं का होईना मंत्री आल्याची चर्चा सुरू आहे। तर मंत्री झिरवाळांचा दूध बाजार दौरा सध्या चर्चेचा विषय बनत चाललाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।